अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होताना दिसतोय। विशेष म्हणजे अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी देखील आता त्यांची साथ सोडली आहे। बारामतीमधील काटेवाडीत गावकऱ्यांशी श्रीनिवास पवारांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अजितदादांचा निर्णय पटला नसल्याचं बोलून दाखवलंय। म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी दादांच्या बरोबर कसं काय, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो। चांगला काळ असेल, वाईट काळ असेल, जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली। कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली, कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे। तर मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात, मी इथंच लहानाचा मोठा झालोय। पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे, कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत। आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही, कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे साहेबांची काही नाही। तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही, का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात, तुम्ही आबांना आठवत असेल 15 दाबा किंवा जुनी लोक शेतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं, जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं। जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत। आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही। मी जरा वेगळा माणूस आहे, मी काय राजकारणी नाही, मला जे पटत नाही ते मी करत नाही।